मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे, सध्या देशाच्या राजकारणात सर्वात वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते। आपल्या सर्वांना माहीतच आहे, जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांची भेट घेऊन थेट नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेलेले शरद पवार नेमकं काय करणार आहेत, नेमकं त्यांच्या पाठीमागच्या या भेटी पाठीमागे काय दडलंय, त्यांच्या राजकारणाचा काय हेतू आहे, ते एनडीए सोबत चाललेत का, ही तर चर्चा आहेच। परंतु एकीकडे अभिजित दिपकेला भेटायचं, सरकारच्या विरोधामध्ये चाललेलं आंदोलन, त्या आंदोलनकर्त्यांना भेटायचं आणि दुसरीकडे थेट जाऊन नरेंद्र मोदी यांना भेटायचं, याचा नेमका अर्थ काय आहे, या पाठीमागे काय राजकीय खेळी आहे, यासोबतच शरद पवार यांची उरली सुरली विश्वासार्हता आता वयाच्या शेवटी देखील गेलेली आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे, या विश्वासार्हतेवरती निर्माण होणारे प्रश्न, याची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्द योद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। खरं तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन सुरू असताना या आंदोलनकर्त्यांवरती लाठीचार्ज झालेला आहे असा आरोप देखील सोशल मीडियामधून होतो। अनेक व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचले देखील आहे। आणि मग या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नेते आहेत आणि ते स्वतःला फुले शाहू आंबेडकरवादी समजतात। असे शरद पवार थेट अभिजित दिपके यांना भेटायला गेले आणि महाराष्ट्रातून त्यांच्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या, अनेक विचारधारा मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनाच्या पोस्ट सोशल मीडियामध्ये टाकल्या आणि एकीकडे अभिजित दिपकेंची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर लागलीच ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाईंना देखील भेटायला गेले। नरेंद्रभाईंना भेटायला गेल्यानंतर एक आपल्या लक्षात येतं की शरद पवार यांना नेमकं काय साध्य करायचं आहे। एकीकडे आपण पाहिलं असेल की शरद पवारांची विश्वासार्हता आता वयाच्या शेवटी देखील उरली सुरली गेलेली आहे का। 1999 ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष काढला आणि हा पक्ष काढत असताना त्यांनी आपल्याच ज्या पक्षात ते कार्यरत होते त्या पक्षातल्या सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरती त्यांनी पक्ष स्थापन केला आणि पुन्हा ते सोनिया गांधी सोबतच युतीत येऊन सत्तेमध्ये राहिले। खरं तर शरद पवारांची तिथेच विश्वासार्हता गेली का, तर नाही। 1978 ला शरद पवारांनी जेव्हा बंड केलं आणि या बंडामध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये पाठीत खंजीर खुपसण्याचा जो काही त्याला आपण वाक्प्रचार म्हणून जो प्रचलित झालेला आहे, तो शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण या दोन्ही मानस पिता पुत्रांच्या बाबतीमध्ये घडलाय असं अनेकांचं मत आहे। तसं लोक सोशल मीडियामध्ये लिहित असतात आणि मग पाठीत खंजीर खुपसणे असं म्हटल्यानंतर आपल्याला थेट आठवतात ते शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण। आणि मग 1978 पासूनच शरद पवार यांची विश्वासार्हता राजकारणामध्ये नाही असं अनेकांचं मत आहे। मग या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय एकीकडे अभिजित दिपके यांची भेट घ्यायची आणि लागली ज्यांच्या विरोधामध्ये दिपके आंदोलन करत आहे, ज्या सरकारच्या विरोधामध्ये दिपके आंदोलन करत आहेत, ज्या विद्यार्थ्यांवर लाठ्या काठ्या या सरकारनं तोडल्या, अशा सरकारची भेट घेण्याचा नेमका अर्थ काय, हा प्रश्न सर्वांना पडतो। हा योगायोग होऊ शकत नाही, कारण शरद पवार जे काही कृती करतात ते योगायोगानं करत नाहीत, ते सहज करत नाहीत असं त्यांनी अनेक वेळा म्हणून दाखवलेलं आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे, शरद पवार असे म्हणाले होते कोल्हापूरच्या एका सभेमध्ये 2016 ला शरद पवारांनी विधान केलं होतं, ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत आणि त्यांची नेमणूक राज्यसभेवर झाली होती आणि त्या राज्यसभेवर नेमणूक झाल्यानंतर आपण पाहतोय की त्या काळामध्ये 2016 ला शरद पवार यांची सभा कोल्हापूरमध्ये पार पडली आणि संभाजीराजे यांच्या नियुक्तीच्या संदर्भाने त्यांनी एक विधान केलं होतं। त्या विधानात ते असं म्हणतात की पूर्वी पेशव्यांना छत्रपती नेमायचे, आता काळ बदललेला आहे, आता छत्रपतींना पेशवे नेमत आहेत असं म्हणून त्यांनी एक पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विधान केलं आणि सर्वत्र खळबळ झालेली होती। त्यावर देवेंद्र फडणवीसांनी फार सुंदर असं भाष्य केलं होतं। ते म्हणाले, मी फक्त छत्रपतींच्या घराण्याचा आणि छत्रपतींचा मी सेवक आहे असं म्हणून खरं तर उत्तरही शरद पवार यांना दिलं होतं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जाण असणाऱ्या अनेकांना शरद पवारांच्या या विधानाचा तेवढा त्यांनी समीक्षाही केली, त्यांना रागही आला, कारण काळ बदललेला असताना शरद पवार
अधूनमधून अशा काही जातीय समीकरणाच्या आणि जातीय विधान ते करत असतात आणि त्याचा परिणाम, त्याचा फटका महाराष्ट्रातल्या राजकारण आणि समाजकारणावर पडत असतो. त्यामुळे शरद पवार हे सहजासहजी असं कोणतं विधान करत नाही. त्यानंतर बार्शी येथे एक सभा होते आणि त्या सभेमध्ये शरद पवार त्या विधानाला अनुसरूनच एक विधान करतात की मी कधीच कुठलंही विधान सहज करत नाही. आता बघा, मी कोणतेही विधान सहज करत नाही असं जेव्हा शरद पवार म्हणतात, याचा अर्थ शरद पवार यांची कालची जी भेट आहे ती सहज नाही. या भेटी पाठीमागे काहीतरी चांगलं दडलेलं आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही. दुसरीकडे आपण पाहतोय की शरद पवार यांच्या कुटुंबियातून सुप्रियाताई सुळे असतील किंवा शरद पवार असतील, पुणेरी पगडी नाकारणारे, पेशव्यांची पगडी नाकारणारे हेच पवार घराणे आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवर शरद पवारांनी काल घेतलेली भेट आणि इकडे अभिजित दिपकेंना त्यांनी दिपकेंची घेतलेली भेट, या दोन्ही भेटी आपल्याला सांगता येतील. परंतु पवारांचं तेच 2016चं विधान आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते कोणतंही विधान सहज करत नाही, ते स्वतः म्हणाले. त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांची जी कालची भेट आहे ती सहज नाही. आणि दोन्हीही, एकीकडे अभिजित दिपकेंची असेल किंवा नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट असेल, दोन्हीकडील नेत्यांची घेतलेली भेट ही साधी नाही किंवा ती सहज घेतलेली नाही. त्या पाठीमागे काहीतरी दडलंय असं आपल्याला सांगता येते. एकूणच काय, 1978, 1999 आणि 2014 आणि त्यानंतर आपण पाहिले की 2024 अशा या कार्यकाळामध्ये शरद पवारांनी घेतलेल्या भूमिका, न मागता दिलेला भाजपला पाठिंबा, या सर्व जर घटना आपण पाहिल्या तर शरद पवार नावाची विश्वासार्हता खरं तर आता नष्ट झालेली आहे. आणि वयाच्या अशा टप्प्यावर आहेत की सर्व लोक त्यांचा आदर करतात, सर्व राजकारणी त्यांचा आदर करतात. आणि अशा पार्श्वभूमीवर जे काही ते भूमिका घेत आहेत, त्या भूमिका कुठेतरी स्वतःला फुले शाहू आंबेडकरवादी म्हणणाऱ्या शरद पवारांना त्या शोभत नाहीत असं म्हणावं लागेल. परंतु असं अनेक वेळा राजकारणामध्ये घडलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की शरद पवार यांनी जी काही घेतलेली भेट आहे त्यांची विश्वासार्हता संपलेली आहे असंच म्हणावं लागेल. आपल्याला काय वाटतं आपण कमेंट्समध्ये नक्की सांगा.